हाय नमस्कार। तर दिवाळी झाली, सगळं झालं, आता काय राहिले? तुळशीची लग्न 2 तारखेला आहे म्हणते ती। या लग्न लावायला आमच्या तुळशीचं। दरवर्षी तुळशीची लग्न का होते ती काय माहिती। तर म्हणलं चला आईच्या वड्या दाखवावा। आई बघा आमची कशी वड्या बनवायला लागली। काय बनवायला लागली? खाऊ वाटले ते तिकडं भाजी शिजती, वांग्याची का काय केली, आणि एवढा मोठा साप बिचारा 3-4 वाजता आहे की नाही काय आईच्या टोकऱ्यापाशी फळी काढून आईच्या टोकऱ्यापाशी। म्हणजे आई देव माणूस आहे बघा। आणि दीक्षा थाप 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 करत होती। आणि मी तिकडे बसली होती, आपली गाय चारायला ठेवली होती तिकडं, म्हणजे बांधली होती, ती बसली होती राखण मी। आणि मी पळून येऊस तर मी सुट्टी देत नाही, पण एवढा लांबला पळूस तर कालवा झाला, ते पळाला बिचारा, त्याचा जीव लपवायला। म्हणजे माणसाला किती काळजी आहे, जीवाची किती भेटते ती त्याच्या जीवाला भेटतोय ना आपण आपल्या जीवाला भेटतोय। ही काय आई इथं झोपली होती उन्हाची 3-4 वाजता, काही इथं मुंडकं ठेवून उंबऱ्यावर, आणि दीक्षा तिकडे होती, ती फडी काढून आईच्या तिथं। तर वरी चढायला बहुतेक आलं नाही, है का नाही, ते कट्टा असल्यामुळं उंबरा आहे म्हणून त्याला वरी चढायलाच आलं नाही। आणि मग आईचं म्हणणं, अयो पुरगी गई बाण आपली। मला वाटलं त्या घरात निघला काय, आईला वाटलं त्या घरात, कारण त्या घरात एवढं मोठं निघलेलं आहे। त्यावेळेस आपलं हेड्याव चालू नव्हतं, त्यावेळेस तुम्हाला मी दाखवू शकले नाही। आणि त्या दिवशी पण माझ्या पायाहून गेलता, पण आपण काहीतरी पुण्य चांगलं करतो, देवाची सेवा करतो, म्हणूनच फळ आपल्याला भेटतं बरं का। असं काय नाही की काय म्हणतात ना, या जन्मात येऊन स्वार्थिक काय असं म्हणतात, मन आहे काय ग, जन्मात येऊन स्वार्थिक काय असं काहीतरी मन आहे। तर असू द्या, ते मला काय पहिल्या बायांचं म्हणा येत नाही, त्यामुळे तर मी बायांच्या गप्पा ऐकत असते, म्हाताऱ्या बायांच्या बोलणं, आणि त्यांची बोलणे लय भारी। तर म्हणलं चला दाखवा वड्या, हो का दिसल्या का, 4-5 आईच्या मैत्रिणींच्या इथनं आणल्यात काय, आईच्या मैत्रिणींच्या इथनं आणलं, आणि याच्यात आता भरलेत, हे आता उकडायला ठेवलती, ते कालवण टाकलंय शिजायला, पडेल सापड पडले, पडेल अगं राहू दे तशी तेच बसते, लय उकळी केल्या आतमध्ये जायला। तर वांग्याची भाजी शिजवली, आणि हो का इथं कारली बघा, झाडाला आता कमी आले ती कारली, आणि 2 कारली तिनं चिरले ती जीवापुरती, काय करायचं बघा। सकाळची भेंडी, चपात्या 2-3, भेंडी सकाळची, आणि ठेसा दिसतोय। मोठा भाऊजाई आलती का नाही, त्यावेळेस त्या म्हणत होत्या मला धपाटे खाऊ वाटतात, है का नाही काय, धपाटे खाऊ वाटतात। थांबलीच नाही ती, त्यांना पण फोन येत होतं पोरांचं, तिथं पण हाल होतं। हो का, मी काय म्हणते, त्या दिवशी मला एवढा आनंद झाला का नाही, आनंद वाटतो हो घरी आल्यावर, बोलल्यावर। मला मोठा भाऊ पण बोलला, भाऊजाई पण बोलली, मोठा भाऊ म्हणला शेपरले ती जरा बघावं लागन, हार म्हणलं माझ्याकडे तर बघच, तुमच्यापेक्षा मी लहान आहे म्हणलं, माझ्याकडे तर बघच बघ, पण त्या 2 भावांकडे पण बघ म्हणलं। पण बोलतोय त्याचा मानपान हाय, ते बोलतं आपलं सांगत, पण कोण ऐकत नाही, त्याचं काय करायचं, थोरला असून त्याचं कोण ऐकत नाही। मी माझ्या भावांविषयी बोलते बरं का। तर कसं असतं माहितीये का, काही गोष्टी आपण बोलायला गेलो की काही गोष्टींचा राग येतात, त्यामुळं मी माझ्या भावांना मी शिव्या देणार, मी काय बोलायचं ते बोलणार, कारण आमच्यात रक्त एकच आहे त्यामुळं। आणि मी त्या सगळ्यात बारकी आहे, त्यामुळे मी मार सुद्धा खाणार, माझं तिथं चुकलं ना तर तिथं मी मार सुद्धा खायला मागं पुढं बघणार नाही। पण त्या दिवशी सांगत होती भाऊजाई, तुमच्या हेड्याला असं आलं तर तसं आलं तर तुम्ही का नाही बघितलं, कुणाकुण तर बघायचं,
मी म्हणलं मला येत नाही वाचायला. त्यामुळं हो का, माझे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, देवाने बळ दिले, अजून देव बळ देईल. कष्ट करून खाण्यात वेगळीच मजा असते आणि ते पण कष्टच आहे. हेड्याव बनवणं सुद्धा कष्टच आहे. पण कसं असतं माहिती आहे का, हेड्याव बनवण्यात कला पाहिजे आणि ते कला आपल्यात म्हणजे आपण कुठं ड्रेस ही घालून बनवत नाही. त्या 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 दिवशी माझं सांगते, त्या दिवशी मी ड्रेस आणला, मला घालू दिला का ग? काय म्हणली तू? आता शोभतंय का मला म्हणली. मला तर आणला नव्हताच मी, आणि तसं बी मी काय लिहित नाही. कधीतरी गावन तुम्ही बघितलं असेल, ते पण पावसाने भिजल्यावर ही मी घालते, ती पण खालवर नजर असते आमच्या घरच्यांची. म्हणजे माझ्याविषयी बोलते मी. तर आणला होता ड्रेस, घालावं म्हणलं, मनाला छंद वाटला. पण नाही म्हणलं, नको बाई म्हणलं, शोभल तरच राहावं म्हणलं. आणि गावात कसं आपल्याला वागायचं, त्यामुळं गावातली बाया एवढ्या मानपान देतात, कारण आपला स्वभाव चांगला असल्यामुळं लोक बाया छान बोलतात. मला असं म्हणायचंय. तर आपण जे डुगडुगं चालू केलं ते आज मी म्हणलं होतं जाणार आहे, पण काही पाऊस उघडला म्हणलं. पाऊस आता काय म्हणलं, उघडला पाऊस, जाऊ द्या मरू द्या म्हणलं चला. आणि बल्ब बी बघा की खेळवणे कसा करायला लागलाय, कमी जास्त तका 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 गेला गेला म्हणजे हालतोय ती बल्ब बघा, वर केलाय ती हालतय. त्याला मोठा बल आहे, ती बारक बल नाही तर दुकानात मोठा आणला, त्याला काढला, परत हलवला, त्याचा हा बारीक होतंय मोठा होतं, बारीक होतंय, चिलटाने होतंय, काही की हलतंय. आतलं काहीतरी मिस्टिंग असणार आहे. पोटात काय दुखायला लागल्यावर कसं आपलं चेहरा सुकतो, तसंच लाईटीचं सुद्धा काम आहे की काहीतरी पोटात मिस्टिंग असणार आहे त्याच्या पण. मग तर चला, आईचं म्हणलं तुम्हाला वड्या दाखव. आईचा चाललाय स्वयंपाक मस्तपैकी असा. वड्या बघा उकडाय टाकल्या त्या कालवणावर, दोन्ही संगच एकदा कामं घेते उरकून आईचं. तर ओका लागला, मनानेच लागला बघा, मनानेच लागला फटफट. ती ढिल्लं झालंय ग, ढिल्लं झालंय ती बलाचं, बसवलंच नाही नीट म्हणलं नाही ना दादा. ढिल्लं झालंय, त्यामुळे ती हलतोय, तो चिलट हलवते ती. दीक्षा, दीक्षा बल बंद कर का? जरा वेळ. तर चला, हेड आवडला असलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. कमेंट काय कुणी करू नका, कारण कमेंट बॉक्स आपला बंद आहे. बंद आहे म्हणजे मी नाही केला, वरनच लय प्रयत्न केला, पण चालू काय होईना. पण तुमच्यापर्यंत माझ्या हेड्याव येतात, हेच माझी कृपा. तर चला, हेड्याव आईच्या वड्या आवडल्या असल्या तर एक लाईक करा आणि शेअर पण करा. तर चला, बाय.